आठवड्याचे 6 दिवस संपले की येतो रविवार आणि माणसाला 6 दिवसाच्या कामातून सुटका मिळते आणि तो दिवस म्हणजे रविवार. आणि हा रविवार आला का माणसाला असं वाटतं कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जावं. तर प्रत्येक जण कुठेतरी जायचं प्लॅनिंग करतो आणि असंच आम्ही केलं माथेरान प्लॅन आणि आम्ही निघालो माथेरानला. बदलापूर ते नेरळ हा रस्ता अतिशय सोपा आहे, पण खरीच कसोटी सुरू होते ती नेरळ ते माथेरान या प्रवासासाठी. कारण नेरळ ते माथेरान म्हटलं की अतिशय अवघड असा घाट येतो आणि हा घाट चढणं म्हणजे तुमची खरी कसोटी असते. तर आम्ही पण आमची पहिली वेळ असल्यामुळे आम्हाला एवढं घाटाची माहिती नव्हती, परंतु इतरांकडून ऐकलेलं की हा घाट खूप अवघड आहे. चला तर म्हटलं आपण पण प्रवास करूयात आणि आम्ही निघालो. अर्धा टप्पा चढल्यावर आम्ही जरा विश्रांती घेतली. तिथून डोंगराच्या मध्यापासून वरतीपर्यंतचा प्रवास म्हणजे तुमच्या प्रवासातील सगळ्यात अवघड असा हा प्रवास आहे. कारण की इथून खूप धोकादायक अशी वळणे आहेत मित्रांनो आणि तुम्हाला खूप सावधरित्या अशी गाडी चालवायला लागते. हजरहटी दुर्घटना घडली या वाक्याप्रमाणेच तुमचं जर थोडीशी नजर इकडे तिकडे जर ढळली तर तुम्ही थेट खोल जरी तुमचा वाहन असेल कोसळू शकता. म्हणून या घाटात गाडी चालवताना अतिशय लक्षपूर्वक गाडी चालवली पाहिजे. फायनली आम्ही डोंगराचा माथा चढून आलो आणि गाडी पार्क केली. पे अँड पार्किंग आहे इथे आणि शेवटी आम्ही तिकीट काउंटरजवळ पोहोचलो. इथे आपल्याला तिकीट काढावं लागतं तरच आतमध्ये प्रवेश असतो मित्रांनो. आणि 50 रुपयाप्रमाणे 2 तिकीट आम्ही काढली आणि आतमध्ये प्रवेश केला. सकाळचे 9:30 वाजले होते. अतिशय थंड असं वातावरण होतं आणि तुम्हाला माहितच आहे माथेरान म्हणजे थंड हवेचं ठिकाण आहे. अशा या पृथ्वीवरच्या स्वर्गाला म्हणजेच माथेरानला पोहोचल्यावर आम्ही पहिल्या ठिकाणी जायचं ठरवले, तो म्हणजे गारबेट पॉइंट. माथेरान शहराच्या अपोजिट साईडला हा पॉइंट आहे आणि मेन रस्त्यापासून जवळजवळ 3 किलोमीटर दूर आहे. तर आम्ही पहिलं तिकडे जाण्याचं ठरवलं आणि त्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली. सकाळची वेळ होती, गारगार वारा सुटला होता आणि निसर्गाचं ते अद्भुत दृश्य बघत आम्ही त्या दिशेने प्रवास करत होतो. तुम्हारा क्या हाल है? हम तो ऐसे भटकते रहेंगे आज इधर ना उधर. प्रवास करून फायनली आम्ही गारबेट पॉइंटला पोहोचलो. गारबेट पॉइंट म्हणजे काय तर माथेरानची स्थापना इंग्रजांनी केलेली आहे आणि त्यांनीच या तुटलेल्या कडांना ह्या पॉइंटला वेगवेगळ्या प्रकारचे नावे दिलेत म्हणून गारबेट पॉइंट. तर ही सर्व पॉइंट माथेरानच्या पॉइंटची नावे इंग्रजीमध्ये आहेत. आपल्याला इथून वेगवेगळे सह्याद्रीमधील डोंगररांगा बघायला मिळतात. तर मित्रांनो आम्ही गारबेट पॉइंट कंप्लीट करून आलोय. जवळजवळ 6 किलोमीटर होता, परंतु आता जवळजवळ आम्ही जायचे 3 किलोमीटर यायचे 2 किलोमीटर आलोय. अजून आम्हाला 1 किलोमीटर प्रवास करून मग आम्ही मेन रोडला पोहोचणार. तिथून आम्हाला माथेरानच्या गावामध्ये जायचं आहे. तिथून आम्हाला तिकडचे पॉईंट फिरायचे आहेत, पण आम्ही मित्रांनो 1 डे ट्रिपसाठी आलोय. बघूयात किती पॉईंट कवर होता ते. बघू शकता किती थंड वातावरण आहे ते आणि पूर्ण सावली असल्यामुळे आम्हाला चालायला पण मजा वाटते.
नाहीतर ऊन असतं तर थकून गेलो असतो. हेच तर निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचं रहस्य आहे, मज्जा आहे. चला पुढच्या पॉईंटला भेटूया आपण. तर हे आहे छोटंसं क्षणभर विश्रांती हॉटेल. चला खूप भूक लागली, आपण जरा इथे नाश्ता करूयात. ही खातो आम्ही मॅगी आणि मस्त भजी. तर आपण बघू शकता ही आहे माथेरानची शान, म्हणजेच मिनी ट्रेन. आणि ह्या ट्रेनचा प्रवास असतो नेरळपासून माथेरान आणि माथेरानपासून नेरळ. तर बहुतेक पर्यटक याच ट्रेननी प्रवास करत असतात. खूप जणांची इच्छा असते नेरळ ते माथेरान या ट्रेननी प्रवास करण्याची. आता आपला एक पॉइंट तर गारबेट पॉइंट बघून झालेला आहे. आपण नाश्ता पण पेटभर केलाय आणि आता आपल्याला दुसरे अजून खूप पॉइंट बघायचे आहेत. आजचा व्हिडिओ एवढ्यातच स्टॉप करूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा, आम्ही खूप पॉइंट कव्हर केलेले आहेत, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवू. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.